नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आज आहे आपली जन्माष्टमी, म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीची आजची मला पूजा करायची आहे. तर बघा, जसं की जर तुम्ही मागाशी बघितलं, श्रीकृष्णाला आता मी काकडी कट करून म्हणजे काकडी कापून त्यामध्ये मी ठेवलाय. ही संध्याकाळीच पूजा मांडली होती. काहीतरी मी 9 9:15च्या आसपास ही पूजा, म्हणजे सगळी माझी मांडणी जी आहे बिफोर, म्हणजे आधीची जी तयारी असते ती सगळी मी करून घेतली. म्हणजे पूजेच्या वेळेला उशीर नको व्हायला सगळं सामान आजूबाजूला आणून ठेवलं, जेणेकरून पूजेला उशीर होऊ नये आणि 12 वाजता आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करता येईल. तर बघा, श्रीकृष्ण आता मी काकडीमध्ये नीट ठेवलंय. आधी माझी जी श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे ना, ती बऱ्यापैकी मोठी आता मी घेतलीये. तर म्हणजे नवीनच घेतली आता मी ती मूर्ती. सध्याच म्हणजे आज सकाळीच त्याची मी स्थापना केली होती. म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी सकाळीच मी त्याची स्थापना केली होती. आणि माझी ही मूर्ती मोठी असल्याने एक प्रॉब्लेम त्यामध्ये झाला, की ती काकडी छोटी पडली आणि त्या काकडीमध्ये श्रीकृष्ण हा बसत नव्हता. सो म्हटलं की जसं आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये ठेवूयात. मग त्याच्यानंतर बघा, आता सगळी तयारी माझी ऑलमोस्टली झालेली आहे. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीची जी पूजा असते त्याचा खूप जणांना प्रश्न असतो, की ही पूजा नेहमी सकाळी करायची की संध्याकाळी करायची. तर जी रात्री आपण करतो 12 वाजता जन्माची, तर म्हणजे काय आहे, ते आमचे ते जे गुरुजी आहे, सो त्यांनी मला सांगितलं की शक्यतो संध्याकाळी म्हणजे रात्री 12 वाजताच पूजा करायची जमल्यास तर. आणि जर तुम्हाला अजिबात जमतच नसेल रात्रीची अशी सेवा करायला, रात्रीची अशी पूजा करायला, तर मात्र तुम्ही सकाळी आपली पूजा मांडून तुम्ही तुमचं वर्किंग असाल तर तिकडे तुम्ही कामाला जाऊ शकता. सकाळी पूजा मांडायची, अखंड दिवा लावायचा, अगरबत्ती, धूप, फुलं वगैरे सगळं करायची. फक्त मग रात्री अभिषेक करायचा आणि श्रीकृष्णाला पुन्हा एकदा त्या स्थानावरती ठेवायचं. तर त्याच्यानंतर आता बघा, रात्रीचे वाजले 12. तर 12 वाजले की मी पटापट दिवे लावले. म्हणजे मांडणी करताना मी दिवा लावला नाही, माझ्याकडनं चूक झाली, सॉरी. तर मांडणी करताना माझ्याकडून दिवा राहिला, पण नंतर मी आता पूजा करताना दोन्ही दिवे लावलेले आहेत. त्याच्यानंतर आता श्रीकृष्णाला आता मी ते छान म्हणजे त्याचा अभिषेक करतोय. आता श्रीकृष्णाचा जन्म झालाय, तर मग आता त्याचा मी अभिषेक करतोय. पहिला मी पाण्याने अभिषेक करून घेतला. पाण्याने अभिषेक झाल्याच्या नंतर मी आता पंचामृताने अभिषेक करतोय. पंचामृत मध्ये आपलं सगळं आपण दूध, दही, तूप, साखर, मध हे एवढं सगळं आपण पंचामृतामध्ये वापरत असतो. तर म्हणून पंचामृत आणि श्रीकृष्णाला म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी तरी कमीत कमी आपण पंचामृताने तरी अभिषेक घालायचाच आहे. बहुतेक जण एकादशीला फक्त दुधाचा अभिषेक घालतात, तेव्हा चालतो एकादशीला, पण जेव्हा आपली जन्माष्टमीची पूजा असते मग तेव्हा आपल्या पंचामृताचाच अभिषेक करायचा असतो. तर आता बघा मी छान कॅमेऱ्याला सेट केलेला आहे, जेणेकरून आता तुम्हाला आमचा जो माझा श्रीकृष्ण आहे तो नीट दिसेल. तर बघा, असं छान आता अभिषेक माझा सुरू आहे. त्या पाटाखालती मस्त स्वस्तिक काढलं होतं, म्हणजे स्वामींची रांगोळी काढली होती. त्याच्यानंतर गौपद्माची, म्हणजे श्रीकृष्णाला गौपद्म खूप आवडतात, गायी आवडतात, म्हणून गायीचं तिथे मी ठेवले, ती मूर्ती ठेवली आहे. त्याच्यानंतर गौपद्माची सुद्धा मी इथे रांगोळी काढलेली. सॉरी सर्वांना, तुम्हाला सर्वांना थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल, पण ह्या गोष्टीचं सॉल्व कधी स्वामी करणार आहेत काय माहिती. माईकचाच इश्यू असतो, सो त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना आवाजाचा प्रॉब्लेम हा होत असतो. पण सध्या माझे प्रयत्न सुरू आहेत नवीन म्हणजे माईकचा आणि बेस्ट क्वालिटीचं तुमच्या सर्वांसोबत व्हॉइस ओव्हर पोहोचवायचं. तर चला आता मस्त आपण अभिषेक करून घेऊयात. अभिषेक करताना तुम्ही हळदीचे पाणी आणि अष्टगंधाचे पाणी सुद्धा वापरू शकता. मग त्याच्यानंतर आता श्रीकृष्णाची आपल्या अंघोळ झालेली आहे, मस्त अभिषेक झालाय श्रीकृष्णाचा. विष्णू गायत्री मंत्र, ओम विष्णवे नमः, जय श्रीकृष्ण
या सर्व मंत्रांचे म्हणजे जप करत करत अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर ही बघा, ही आहे माझी श्रीकृष्णाची मूर्ती. ही मी केंद्रातनं माझ्या घेतली होती, जे आपलं दिंडोरी प्रणिताचं केंद्र असतं. सो तिकडनं ही मी श्रीकृष्णाची मूर्ती घेतली होती आणि याची प्राइस सुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो. ही मूर्ती मी 171 रुपयाला घेतली होती. त्याच्यानंतर हे जे सफेद वस्त्र आहे, खूप 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 जणांनी विचारलं, तू वस्त्रांचा व्हिडिओ कधी शेअर करणार आहेस? आम्ही खूप उत्सुक आहोत वस्त्रांचा व्हिडिओ बघण्यासाठी. तर मी वस्त्र दिली आहेत शिवायला आणि ती लवकरात लवकर येणार आहेत. सो म्हणून म्हणजे वस्त्रांचा प्रॉब्लेम आहे, म्हणून तोपर्यंत वस्त्रांचा व्हिडिओ येत नाही. वस्त्रांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याच्यानंतर बघा, म्हणून ते एवढं सुंदर सफेद वस्त्र आहे ना. आज माझ्याकडे तेव्हा ते एकच सफेद वस्त्र मी शिवून आणलं होतं पटाकन. सो म्हणून आता माझ्याकडे तेच वस्त्र होतं जन्माष्टमीसाठी घालण्यासाठी. तर आता मी तेच घातलं, कारण माझ्याकडे नंतर वेळ पण नाही मिळाला मला जायला वस्त्रांसाठी. सो म्हणून आता मी तेच घातलं. त्याच्यानंतर मग आता माळ घातली, छान श्रीकृष्णाला मुकुट घातलाय मी. तो मुकुट आहे ना बसतच नव्हता, कारण श्रीकृष्णाला वरती केस लावण्यासाठी एक दिलाय पितळाचं वरती, म्हणजे त्यांच्या मस्तकालाच वरती. तो त्याच्यामुळे ते मुकुट बसत नव्हतं. हा एक प्रॉब्लेम झाला होता, पण मी लवकरात लवकर त्याचं सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. देवांच्या बाबतीतल्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या मला पटापटाच करायला जास्त आवडतात. म्हणजे कुठलं वस्त्र असो किंवा काय मुकुट असेल, माळा असेल, काही गोष्टी मला घ्यायच्या असतील, सो मग तेव्हा. त्याच्यानंतर तुम्ही बोलाल इथे, तू गाय वासराची मूर्ती का ठेवलीस? कारण बघा, आपल्या श्रीकृष्णाला गायी ह्या खूप प्रिय आहेत आणि गाय म्हणजे गौ माता आपली आईच झाली. सो म्हणून म्हटलं की माझ्याकडे मूर्ती आहेत, तर मग आपण जन्माष्टमी आहे, तर मग ते खूप जण आहे ना झाकी असं बोलतात सजावटीच्या गोष्टीला जन्माष्टमीच्या. तर मग आपण एक सजावट म्हणून किंवा एक शास्त्र म्हणून तिथे ती मूर्ती ठेवलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांना सॉरी, व्हॉइसचा खूप इश्यू होत असेल, पण तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून तुमच्या एका कमेंटवरती किंवा तुमच्या एका सबस्क्रायबरवरती मला खूप चांगलं मोटिवेशन मिळतं. म्हणजे त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो की तुमच्या सर्वांसोबत एक बेस्ट ऑफ बेस्ट गोष्ट मी शेअर करू शकेन. बेस्ट ऑफ बेस्ट कॉन्टेंट तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करू शकेन. फक्त पूजा, क्लिनिंग, बाकीच्या सर्व गोष्टी एवढ्याच गोष्टी नसतात, कारण मला माझं शिक्षण सुद्धा बघायचं असतं. ते एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी कसं काय एवढं सगळं करतो, म्हणजे माझ्या पूजा असतात, वाचन असतं, घरासाठी वेळ द्यायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करून सगळ्या गोष्टी करत असतो, ते त्याचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत लवकर येणार आहे. तर आता बघा, माझं छान असं म्हणजे सजवून झालेलं आहे. त्याच्यानंतर आज आंबोळी, काळ्या वाटण्याचं सार आणि शेगल्याच्या भाजीचा कृष्णाला नैवेद्य दाखवलेला आहे. स्वामी समर्थ. की जसं की आता तुम्ही बघितलं, आपली जन्माष्टमीची जी पूजा होती ती झालेली आहे. तर हे जे शूट आहे, हे जे मी बोलतोय, ते जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आहे, म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी आहे. काल होता उपवास, काल गेलो तो लालबागला वगैरे, आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन 12 वाजता पूजा सुद्धा करायची होती. असं काही नसतं. खूप जणांना प्रश्न असेल की फक्त 12 वाजता पूजा करायची, असं काही नसतं. तुम्ही सकाळी गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी जरी पूजा केलं तरी पण चालेल. फक्त रात्री 12 वाजता धूप दीप ओवाळून घंटी वाजून देवाची पूजा करायची. एवढंच. सकाळची पूजा तुम्ही मांडून ठेवून पूजा केला तरी पण चालतं. त्याच्यात काही असं गैर नाहीये. तर अभिषेक एकदम सुंदर झाला आणि मी नवीन बाळकृष्णाची त्यावेळेस स्थापना करायची होती, पण स्थापना मी सकाळी करून घेतली होती गोकुळाष्टमीच्या दिवशी. आणि रात्री म्हटलं, रात्री स्थापना करण्यापेक्षा आपण सकाळीच स्थापना करू. आणि एक प्रॉब्लेम असा झाला की मेन म्हणजे मी ठरवलं होतं मनामध्ये की
देवघराची इकडची बाजू आहे, सो तिकडेच मी मांडणी करेन. बट मला तिकडे मांडणी करता आली, कारण तिकडे मी श्रावण सोमवाराची मांडणी केली होती आणि आपले 2 उपवास एकत्र आले होते. पण माझा श्रावण सोमवारी उपवास नसतो. ते का नसतो ते सुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करेन. नाहीतर तुमचे पुन्हा कमेंट्स येणार, तू एवढं करतो मग उपवास नाही करत, असं त्याच्यावरती एकदम मस्त उत्तर तुम्हाला मी नक्की देणार आहे. म्हणजे ते तुम्हाला सुद्धा पटेल आणि सगळ्यांना पटेल असं उत्तर तुम्हाला मी देणार आहे. तर काय असतं, आता पूजा सगळ्या झाल्यात, आता श्रावण पण आपला एंडिंगला आलाय, संपत आला एंडिंग, आणि आता आपला भाद्रपद सुरू होईल. म्हणजे आता गणपती बाप्पा आपले येणार आहेत. आणि यावर्षी अधिक मास नसल्यामुळे गणपती बाप्पा हे पहिल्याच आठवड्यामध्ये आलेत, अर्थात 7 तारखेला आपल्या गणपती बाप्पाची गणेश चतुर्थी आहे. तर आमचा जो गणपती असतो तो 5 दिवसांचा असतो. मागच्या वर्षीच्या व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांसोबत मी गणपती बाप्पाचं आगमन, गणपती बाप्पाचं विसर्जन, आरती, ह्या सगळ्या डिटेल गोष्टी तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केल्या होत्या. बट तेव्हा माझा जो फोन होता तो थोडा जुना होता. म्हणजे बघायला गेला तर जानेवारीमध्ये घेतला होता, पण तो थोडा म्हणजे हे क्वालिटी त्याची थोडीशी कमी होती आणि तो कमी जीबीचा होता. म्हणजे त्याचा स्टोरेज जो आहे तो कमी ह्याचा होता. सो म्हणून मागच्या वर्षीचे गणपतीचे जे व्हिडिओ आहे, सो त्याच्यामध्ये जे सगळे व्हिडिओ तुम्हाला आहेत ते सगळे ब्लर आहेत, कारण त्याचे थोडेसे कॅमेराचा इश्यू होता त्या फोनचा. सो म्हणून त्याचे व्हिडिओ जे ते सगळे ब्लर आहेत. सो या वर्षीचे तुमच्या सर्वांसोबत माझा मोठा एक असा प्रयत्न आहे की तुमच्या सर्वांसोबत बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटीमध्ये चांगला व्हिडिओ शेअर करण्याचा आजचा हा माझा प्रयत्न आहे. आणि आतापर्यंत मला तरी वाटत नाही, आता जो डिसेंबर येऊन गेला, म्हणजे 2023चा जो डिसेंबर येऊन गेला, तेव्हापासूनचे सगळे व्हिडिओ क्वालिटीवाले आहेत, चांगले आहेत, कारण तेव्हा नवीन फोन घेतला. सो ते सगळे चांगल्याच क्वालिटीमध्ये येऊन गेलेले आहेत व्हिडिओज. तर असं आजच्या जन्माष्टमीचं सुद्धा तुमच्या सर्वांसोबत सांगितलं. छान अशी पूजा सुद्धा झाली. प्लस त्याच्यानंतर खूप लोकांना असं वाटत असेल की तू किती देव बदलत असतो, सारखा देव बदलतो. पहिला खंडोबाची मूर्ती म्हणजे ज्योतिबा होता, तो नंतर खंडोबा ठेवला, त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती असून सुद्धा तू परत नवीन आणलीस, असं सुद्धा. तर म्हणजे मला वाटलं, जोपर्यंत मला वाटत नाही ना की हा देव आहे ना एवढा सुंदर दिसतोय, तोपर्यंत माझं मन मानत नाही. आणि माझा जो जुना बाळकृष्ण होता, त्याचा चेहरा जो होता तो बऱ्यापैकी वरती होता, तो त्याच्या आतमध्ये मी ठेवलाय. सो त्याचा चेहरा जो होता तो खूप वरती होता. आणि देव कसा आपल्याकडे बघणारा हवा, सो तसं मला मूर्ती हवी होती बाळकृष्णाची. आणि मग मी केंद्रामध्ये माझ्या चौकशी केली आणि केंद्रामधनं आम्ही तो बाळकृष्ण घेऊन आलो. तर खूप जणांनी विचारलं होतं केंद्रामध्ये बाळकृष्ण किती रुपयाला मिळाला. तर तुम्ही तुमच्या केंद्राच्या ह्याच्यानुसार बघा, कारण तरी मी माझ्या केंद्राच्या ह्याच्यानुसार तुम्हाला सगळं प्राइस सांगणार आहे. पण तुम्ही सुद्धा तुमच्या केंद्राच्या ह्याच्यानुसार बघा की तुमच्या केंद्रामध्ये किती प्राइस रेंज आहे किंवा कसं काय आहे. किंवा तुमच्या जवळपास कुठेही केंद्र नाही तर बी सात्विक असं म्हणून एक साईड आहे, बी सात्विक. त्या बी सात्विक साईड वरनं तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता. ती आपली दिंडोरी प्रणितचीच साईड आहे. त्याच्यावरती सगळं तुम्हाला पुस्तकं म्हणा, काही म्हणा, सगळं अवेलेबल आहे. डिटेल गोष्ट अवेलेबल. जी गोष्ट केंद्रामध्ये सुद्धा आउट ऑफ स्टॉक मध्ये असेल ती तिकडे अवेलेबल असणार आहे. सो तुम्ही तिकडे जाऊन ती परचेस करू शकता. बी सात्विक म्हणून साईड आहे. कुठलंही पेड प्रमोशन नाहीये, पण तुम्हाला सर्वांना मी सांगतो कारण ही माहिती खूप महत्वाची आहे, ती तुमच्या सर्वांसोबत पोहोचली. तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.